आणि मित्रांनो, काल पर्यंत पाऊस नव्हता तेवढा, आज सकाळी जोरात पाऊस सुरू झाला। मी प्रकाशशी बोललो तर प्रकाश मला म्हणाला, साहब इतना बारिश है कैसे लोग आएंगे। मला अजून एकाचा फोन आला, म्हणाला मीटिंगचं काय करायचं आहे। तर मी फोन केला बाबाला, शेलारला आणि बाकी लोकांना आणि सांगितलं की लोकांना सांगा प्रयत्न करा यायचा, नसेल तरी मीटिंग होईल, कारण मीटिंग फार महत्वाची आहे आणि मीटिंग झाली पाहिजे। कारण आपल्याला जो संदेश द्यायचा आहे, आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे ते मांडणं फार गरजेचं आहे। आणि आपले जे नेते होऊन गेलेत, मला आजही फार आधी एका फार वरिष्ठ नेत्याने, समाजवादी नेत्याने सांगितलं होतं, मी कोकणातल्या एका दौऱ्यावर होतो आणि ते म्हणाले की जॉर्ज साहेब एकदा आले होते आणि मधु दंडेमध्ये त्यांची सभा होती फार आधी, आणि पण ज्यांनी सभा लावली त्यांनी कोकणामध्ये दुपारी जॉर्ज साहेबांची सभा, आणि हे काही सांगायची गरज नाही की कोकणामध्ये दुपारी कोणीच येत नाही। आणि अक्षरशः ती परिस्थिती होती की जॉर्ज साहेबांसमोर अवघे 4 लोक होती, सभा आणि जॉर्ज साहेब, पण जॉर्ज साहेबांनी त्या 4 लोकांसमोर जवळपास 1.5 तास भाषण केलं आणि ते हे म्हणाले की मला जे सांगायचं मी या 4 लोकांना सांगेन, त्यांना जर पटलं तर मी इकडे येणं हे सार्थक झालेलं। असे आपले नेते होऊन गेलेत मित्रांनो। तर मी सांगितलं ही सभा होऊ दे, कारण गरजेची आहे। पण मी इथे आल्यानंतर जे बघितलं की आपली पोटाची आग एवढी आहे की बाहेर जरी एवढं पाणी जमलेलं असलं तरी आपण त्या आगीपोटी इथे आलेलो आहोत। बाबा आणि प्रकाशला बोलायचं होतं, पण 2-3 कामगारांनी ते पाठवलं इथे की लोकांना जायचं आणि खरं, कारण की पुढे ट्रेन बंद होतील नाही होतील। आणि म्हणून मग मी हा माईक घेतला। मित्रांनो, आपण 2019 मध्ये खऱ्या अर्थाने लढा सुरू, खऱ्या अर्थाने तर 2017 मध्येच आपला लढा सुरू झाला। ज्या वेळेला आपल्याला जूनच्या महिन्यामध्ये 2017 साली निम्मा पगार देण्यात आला, तेव्हापासून आपला खरा लढा सुरू झाला। फेब्रुवारी 12, 2018 ला बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचा प्रस्ताव सेनेच्या प्रणित बीएससी कमिटीमध्ये घेण्यात आला, तेव्हापासून आपला लढा सुरू झाला। आणि 2019 मध्ये ऐतिहासिक लढा लढला, एकही गाडी फुटली नाही। शिवसेना ज्याची त्यावेळेला 10,500ची मेंबरशिप होती बेस्ट कामगार सेनेची, मागे गेली दुसऱ्या दिवशी, कामगार हल्ला नाही। आपण शब्द दिलेला होता की जे काय होईल ते कामगारांसमोर होईल, आपण हल्लो नाही। अनेक, तुम्हाला माहिती, अनेक गोष्टी झाल्या, अनेक धमक्या आल्या। चौथ्या दिवशी सांगितलं म्हणजे कामगारांना त्यांच्या घरातनं बाहेर काढायचं, क्वार्टर्स मधनं बाहेर काढायचं षडयंत्र झालं, ते आणून पाडलं। आपण हे सर्व केलं। चौथ्या दिवशी एसटीच्या गाड्या आणण्याचं बोललं, आणू दिल्या नाही। आणि 9 दिवसानंतर कोर्टामध्ये लढाई लढून त्या संप मोडून काढा म्हणून काही लोक गेली होती, तिकडनं आपण आपला अधिकार घेतला। आणि जी 2007 ला बेस्ट वर्कर्स युनियनचा संप फोडण्याकरिता ज्या कामगारांची भरती केलेली होती रोजंदारी म्हणून, त्या कर्मचाऱ्यांना रावसाहेबांनी 2012 ला परमनंट केलं। आपण त्यांचे 20% त्या लढाईत मिळवून दिले मित्रांनो। तो 14,000ला असलेला कामगार आज 50,000च्या वर गेला। त्या लढ्यामध्ये इतिहास आहे की त्याच्या आधी सुद्धा 97 चा लढा असेल, 2011 चा लढा असेल, 2019 असेल, एक गोष्ट मात्र कायम राहिली की बेस्ट कामगार सेना ही दरवेळेला, शिवसेना ही दरवेळेला आपल्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्या संघटनेने नेहमी केलेलं होतं, आजही करते मित्र। एकच गोष्ट कायम आहे, आपण लढत राहिलो। 2019 मध्ये काय झालं, एमओयू झाला, 20% मिळाले।
त्यावेळेला सुद्धा 2016 पासून रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी दिली गेलेली नव्हती. आपण आपल्या एमओयू मध्ये लिहून घेतलं की जेवढ्यांची ग्रॅज्युटी शिल्लक आहे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत सर्वांची ग्रॅज्युटी दिली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर जेवढे रिटायर होतील त्या कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे तातडीने त्यांची ग्रॅज्युटी दिली गेली. आपण हे लिहून घेतल्यानंतर 2016 पासून ज्यांची थकीत होती त्या सर्वांना दिलं गेलं. त्याचबरोबर त्याच्यात काय लिहून घेतलं की कोणत्याही कर्मचाऱ्याच्या सेवा शर्तींमध्ये बदल करता येणार नाही, कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरनं काढता येणार नाही, ते तिकडे लिहून घेतलं. 3337 बसगाड्या कायम स्वरूपी राखल्या जातील लिहून घेतलं. आणि त्याचबरोबर लिहून घेतलं की 16 ते 21 जे एग्रीमेंट आहे ते लवकरात लवकर वाटाघाटी करून करण्यात येईल. ही गोष्ट 11 जून 2019 BIR ऍक्ट खाली मान्यता प्राप्त युनियन बेस्ट वर्कर्स युनियन आपण म्हटलं फटाफट वाटाघाटी होतील, मिळेल. कामगारांनाही आशा लागली, पण काय झालं? कारण त्याच्या आधी 2-3 वेळा शिवसेनेचे नेते यांनी अशासकीय, ते सत्तेत नव्हते पण अशासकीय विधायक आणले होते की BIR ऍक्ट मधून BST ला बाहेर काढा, कारण BST कमिटी त्यांच्याकडे होती. पण बेस्ट वर्कर्स असताना त्यांना काही करता येत नव्हतं, त्यांना खासगीकरण करता येत नव्हतं आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला लिहिलं. आणि मग ज्या वेळेला आपण MOU केला 26 जुलै 2019 ला BST ला BIR ऍक्ट मधून बाहेर काढलं मित्र. नाहीतर आज जो आपला अधिकाराचा 16 ते 21 चा करार आहे तो करार आपण कधीच करून मोकळा केला असता, तोही झाला असता 21 ते 26 चा झाला असता आणि आता 8वा वेतन आयोग जे येईल ते घ्यायला आपण तयार झालो असतो. पण या नालायक लोकांनी सत्तेचा गैरवापर करून BIR ऍक्ट मधून BST ला बाहेर काढलं. आणि आपल्याला सर्वांना माहिती, आपण वडाळामध्ये आंदोलन करत होतो की 7वा वेतन पाहिजे. यांनी मातोश्रीवर सेटलमेंट करून 5 सप्टेंबरला MOU करून परत एकदा फक्त पाठीत खंजीर नाही तर आपल्या पोटावर लात मारण्याचं काम बेस्ट कामगार सेनेने आणि शिवसेनेने केलं होतं. आपण ते स्वीकारलं नाही, कोर्टात गेलो, कोर्टातनं अंतरिम वाढ मिळवली. आपण 10,000 रुपये मागितले होते, कोर्टाने सांगितलं की जी काही वाढ, जी काही आर्थिक वाढ बाकी सर्वांना मिळाली आहे ती बेस्ट वर्कर्स युनियनच्या सदस्यांना विना अट विना शर्त देण्यात यावी. ते आपल्याला दिला आणि आपण ती घेतली मित्र. विना अट आणि विना शर्त म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? त्यांचं MOU काय होता? आपलं मृत्यूपत्र. कारण की 13व्या कलम मध्ये त्यांनी देऊन टाकलं की BST येणाऱ्या काळात जे काही आर्थिक काटकसर आणेल ते त्यांना मंजूर, BST येणाऱ्या काळात प्रशासकीय बदल आणेल ते मंजूर. आधीच असं कोण देत? याच्या आधी बेस्ट वर्कर्स युनियनने सर्व करार केलेले होते. प्रत्येक करारामध्ये लिहित होतो की आपण सहकार्य करू जे काही करायचं असेल, पण युनियनच्या सहमतीने. असंच कोणी जे मनात येईल ते करण्याची परवानगी कधीच बेस्ट वर्कर्स युनियनने दिलेली नव्हती. आपण लढत राहिलो, कोर्टात गेलो, कोर्टातनं अंतरिम मिळवलं आणि ह्यांनी जो करार केला मित्र, असा करार कोण करतो? त्यांच्या कराराच्या हिशोबाने 750 कोटीची थकबाकी. पहिलं तर 16 ते 19 पर्यंत 2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना एरियर्स नाहीच, म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याचं जवळपास त्यांच्या एग्रीमेंटच्या प्रमाणे 4 लाख रुपयांचं नुकसान त्यांनी आधीच करून टाकलेलं आहे. कारण 2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना 16 ते 19 एरियर्स मिळणारच नाहीये. ते त्यांनी केलेलं पाप आहे मित्र. आणि जे एरियर्स मिळणार त्याच्यात कुठेच लिहिलेलं नाहीये की कधी मिळणार. बेस्ट वर्कर्स युनियनने जे जेवढे एग्रीमेंट आजपर्यंत केलेले आहेत प्रत्येक एग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे की नाही की आपल्याला एरियर्स कशा टप्प्याने मिळणार? यांनी लिहिलंच नाही मित्रांनो, म्हणून आजपर्यंत आपल्याला एरियर्स मिळालेले नाही.
हे सर्व ही पार्श्वभूमी आणि सांगणं गरजेचं आहे तुमच्या समोर. आणि मग ज्या वेळेला आपण लढत लढत कोर्टात केस, आपण नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये त्याच्या आधी ग्रॅज्युटीची लढाई आणि नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये उपोषणाचं आंदोलन केलं मित्रांनो. का केलं? कारण वाटाघाट्या होत नव्हत्या. वाटाघाट्या होत नव्हत्या, आंदोलन केलं आणि आपण मागणीच ही केली की आपल्या बरोबर 16 ते 21, कारण आपण काय मागितलेलं आहे? 7वा वेतन आयोग. 7वा वेतन आयोगाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिका समकक्ष 7वा वेतन आयोगाचं आपल्याला एग्रीमेंट पाहिजे. कारण आपल्याला बेस्ट कामगार सेनेने केलेलं आणि बाकीच्या संघटनेने सह्या केलेलं, ज्याच्यामध्ये धरती नाही, आभाळ नाही, लोंबकळत ठेवलंय, ते नको आहे. मी काढलं होतं, मी सांगितलं होतं, ज्या वेळेला मेंबरशिप होती तेव्हा मी लिहिलं होतं, कारण वाटाघाट्या सुरू होत्या. आपण बोललो होतो की किमान बेसिक मध्ये माझी वाढ, किमान जर आपण जे मांडणी करत आहोत, किमान फक्त बेसिक जे आज पगार आहे 16 ते 21, जर आपण आपल्या मागणी पत्राप्रमाणे घेतला तर किमान 8 ते 10,000 प्रत्येकाच्या याच्यात बेसिक मध्ये वाढ होईल. बाकीचे भत्ते वेगळे, कारण यांनी सर्वच सोडलेलं आहे. HRA घेतला तो सुद्धा चुकीचा. म्हणजे त्याच वर्षामध्ये किमान जे जास्त मिळेल तर मिळेलच, पण किमान 20 ते 25,000 जास्त मिळतील मित्रांनो, ही अपेक्षा आहे आपली. आणि आपण ते वाटाघाटी सुरू केलं. जसे माझे सहकारी आधी बोलले, जोपर्यंत आपण वाटाघाटी सुरू केल्या तोपर्यंत एकही संघटनेने कधी ब्र काढलेला नव्हता. आणि ज्या संघटनेने 16 ते 21 कधी करार केलेला, म्हणजे मागणी पत्र दिलं नाही, अशी लोकांची रांग लागायला सुरू झाली. ज्यांचा जन्म एखादा महिन्यापूर्वी झाला होता ते सुद्धा रांगा लागायला सुरू झाल्या. आणि मी एखाद्या मीटिंग मध्ये आमच्या लोकांना, काही लोकांना सांगितलं, हे जे फटाफट कोलाबाला जात आहेत, हे काय तुम्हाला करार मिळावा याकरिता जात नाहीयेत. हे सांगायला जात आहेत की आमच्या संघटनेने 16 ते 21 केलेला आहे, आता द्यायची गरज नाही. मित्रांनो, कोर्टामध्ये सुद्धा हीच मांडणी BST करत होती की बेस्ट कामगार सेना आणि बाकीच्या संघटनांनी, कामगारांनी घेतलेला आहे, आता करण्याची गरज काय? बेस्ट वर्कर्स युनियनला कशाला हे दिलं पाहिजे? आपल्याला 16 ते 21 चा करार खराखुरा 7वा वेतन आयोग पाहिजे की नाही पाहिजे? नक्की ना? नाहीतर मला वाटतं पाहिजे आणि तुम्हाला नको असेल तर सांगा. मित्रांनो, सुरू झाली, चांगल्या वाटाघाट्या चालू होत्या आणि मध्ये निवडणुका झाल्या, कमिटी बसली, महानगरपालिकेमध्ये कॉर्पोरेटर्स आले, मेयर आले. 2 महिने काही कारण असतो जनरल मॅनेजर नव्हत्या आणि या कृती समितीने सांगायला सुरुवात केली, अजून किती सकारात्मक चर्चा, किती वेळ, आणि फिरायला लागले. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. BIR ऍक्ट नाहीये, कोणी लढू शकतं, लढलं पाहिजे. आणि मग सर्वीकडे जाऊन सांगितलं की तुम्ही साथ द्या, आपण हे सर्व घेतल्याशिवाय मागे येणार नाही. मित्रांनो, आणि त्याच्यात हेही सांगितलं गेलं, माझ्यामध्ये 18 तारखेला जी बैठक झाली, मीटिंग झाली, की आम्ही एकट्याने काही निर्णय घेणार नाही, तुम्हाला विचारल्याशिवाय निर्णय नाही होणार. निर्णय तुम्हाला विचारून झाला, व्हिडिओवरनं पाठवलं आणि संपलं. वेटलिस्टच्या कामगारांची आपण पहिल्यांदा, वेटलिस्टचे मालक, कॉन्ट्रॅक्टर, BST आणि बेस्ट वर्कर्स युनियन अशी आपण बैठक कोलाबामध्ये लावून घेतली. पहिल्यांदा, आतापर्यंत कधी लागली नव्हती. पहिली चर्चा झाली, दुसरी आता होईल. पण ह्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता समान कामाला समान दाम बाजूलाच राहू दे, तुम्हाला आम्ही या आंदोलनामध्ये पूर्ण या, तुम्हाला परमनंटच करून आम्ही मागे येणार. काय झालं? अरे, इथे असलेली माझी नोकरी, BSTत असलेल्या कामगाराची नोकरी शाबूत राहील की नाही माहिती नाही. आपण
9 जूनला जनरल मॅनेजर बरोबर भेट घेतली, चांगली बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं नाही थोडंसं उशीर झालेला आहे, आम्ही मान्य करतो, आम्हाला कोर्टात लिहून द्यायचं होतं ते आम्ही लगेच लिहून देतो. आणि मित्रांनो, त्यांनी ते लिहून कोर्टाला पाठवलं. त्यांनी लिहून पाठवलं, काय लिहून पाठवलं? The joint meeting was held between the officers of first party and representative of second party. First party best undertaking, second party best workers union, in which general manager of the first party has given certain directions to discuss the issue and try to resolve between the parties. In view of the directions of general manager, the settlement talks are going on between the parties and then till then the matter may not proceed. आपल्या एग्रीमेंट संदर्भात बीएसटी ने कोर्टामध्ये जिथे आपला रेफरन्स सुरू आहे तिथे हे दाखल केलं आणि मी आपल्या झालेल्या त्या केशव गोरेच्या मीटिंग मध्ये त्या दिवशी मी हे सांगितलं. मित्र, त्यांनी सांगितलं की आपण 16 ते 21च्या करारा संदर्भाची केस सुरू आहे, त्याच्या संदर्भात त्यांनी कोर्टाला कळवलं की आम्ही बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर चर्चा करतोय, तर आता तारखा पडू देऊ नका, आम्ही सेटलमेंट करण्याचं जनरल मॅनेजरनी सांगितलं, त्या पद्धतीने वाटाघाटी सुरू आहे. मला एक सांगा, आपले एवढे नेते होऊन गेले, रावसाहेब असतील, बाकी असतील, अनिल वरती आहे, एवढे लोक असतील, वाट दरवेळेला जे काही मिळालंय कशाने मिळालंय? वाटाघाटीने ना. लढलो तरी वाटाघाटी केल्याशिवाय मिळतं का? आणि मग ज्या वेळेला बीएसटी प्रशासन आपल्या बरोबर वाटाघाटी करतंय मित्रांनो, त्या वेळेला आंदोलन करायचं गरजेचं आहे का? ही भूमिका आम्ही घेतली आणि म्हणून सांगितलं, विरोध नाही केला, पण सांगितलं ज्या वेळेला आमच्या संघटनेच्या वाटाघाटी, ठीक आहे वेळ लागला, 3 महिन्यात होणार होतं, आणि आम्ही असंच नाही सांगत, बेस्ट वर्कर्स युनियन जे काही घेते लेखी घेते, जे काही बोलते लेखी बोलते. हे 14 नोव्हेंबरचे मिनिट्स आहेत मित्रांनो, जी बैठक उपोषणाच्या नंतर दुसऱ्या दिवशी झाली, सविस्तर आहे. आपण हे काही जाहीर करत नाही, व्हिडिओ तर बिलकुल मला आवडत नाहीत काढायला. अनेक लोक म्हणतात साहेब रोजचं काढा, काय काढायचं आहे? जो लढा लढायचा आहे तो लढायचाच आहे मित्रांनो. याच्यामध्ये अनेक विषय आहेत आणि याच्यात दिलेला आहे, म्हणजे एक आहे बैठकीचा मुद्दा, माननीय महाव्यवस्थापक यांच्याकडून प्राप्त झालेले निर्देश, अंमलबजावणी करणारे अधिकारी आणि कारवाई करण्याचा कालावधी. याच्यामध्ये जो मुद्दा आहे, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी व महापालिका समकक्ष वेतनमान यांचा समावेश असलेला प्रलंबित वेतन करार, पदोन्नती, रिक्त जागा, अंतिम देयके, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्या आणि इतर प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, याच्यावरती माननीय महाव्यवस्थापकांकडून प्राप्त झालेले निर्देश. हे 14 नोव्हेंबरचे मिनिट्स आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी व मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा समकक्ष वेतनमान या बाबी समावेश असलेल्या प्रलंबित वेतन कराराबाबत उभय पक्षी चर्चा करून 3 महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येईल. त्याच्याच मध्ये लिहिलं होतं की माननीय औद्योगिक न्यायालयामध्ये वेतन व इतर मागण्यांच्या बाबतीत प्रलंबित संदर्भ प्रकरण तात्पुरते पुढे ढकलण्यास विधी विभागाकडून न्यायालयात अर्ज सादर करण्यात येईल. कार्यवाही करण्याचा कालावधी 3 महिने. आपण उगाचच नाही बोललो होतो 3 महिने. तसंच वेटलिस्टचे जे कर्मचारी आहेत त्यांचाही विषय तेव्हा होता. खासगी विषय काय होता? खासगी कंपन्यांमार्फत बेस्ट उपक्रमात चालण्यात येणाऱ्या बस गाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी समान कामाला समान दाम ही मागणी मान्य करणे. माननीय महाव्यवस्थापक यांच्याकडून प्राप्त झालेले निर्देश, बेस्ट उपक्रमाकडून कंत्राटदार, वेटलिस्ट ऑपरेटर यांच्या मार्फत चालवण्यात येणाऱ्या बसगाड्यांवर कार्यरत कामगारांना समान कामाला समान दाम या तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी विधी विभाग 15 दिवसात अहवाल सादर करेल व तदनंतर बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक, बेस्ट वर्कर्स युनियनचे प्रतिनिधी आणि कंत्राटदार यांच्या अनुषंगाने त्रिपक्षीय बैठक महाव्यवस्थापकांच्या दालनात होईल.
महाव्यवस्थापक रजेवर असताना आपली बैठक झाली. अनेक कार्यकर्ते सुद्धा त्या बैठकीत होते. मित्रांनो, हे सर्व सुरू असताना काय कारण होतं की या सर्व संघटना कृती समिती बनवून वेगळं का त्यांनी खेळ मांडला? मित्रांनो, एकमेव कारण जे आज आपल्या समोर आहे. म्हणजे मला खंत आहे, जरी माझं म्हणणं होतं की आणि माझं म्हणणं स्पष्ट होतं की वाटाघाटी सुरू आहेत, आंदोलन का, पण कर्मचाऱ्यांना केलं. अनेक लोक आपल्यापैकी होती त्याच्यात. सर्वांना वाटलं एकजूट नाही सोडायची, नाही सोडली, राहिलात. काय मिळालं? काय घेऊन आले? मित्रांनो, फार वाईट वाटलं. यांच्यातले अनेक लोक म्हणतात आम्ही लाल आहे, लाल बॉर्डर. लाल नाही, हरामखोर तुम्ही दलाल आहात. तुम्ही आज त्या बैठकीमध्ये या ही जी एकजूट बीएससीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली, त्या बीएससी कर्मचाऱ्यांना तिकडे 21 तारखेच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विकून आणण्याचं काम तुम्ही हरामखोरांनी केलेलं आहे. मित्रांनो, ज्या दिवशी कंबाला हिल ऑफिसर क्वार्टर याचं टेंडर काढण्याचं आलं, बेस्ट वर्कर्स युनियन पहिली होती ज्याला त्याचा विरोध केला आणि सांगितलं हे तुम्हाला करता येणार नाही, तुम्ही हे करू नये, बीएसटी ची प्रॉपर्टी आहे. हे बेस्ट वर्कर्स युनियन आहे. मित्र, ज्यावेळी प्रायव्हेटायझेशनचा प्रस्ताव आला, बेस्ट वर्कर्स युनियन सर्वात पुढे होती सांगायला की खासगीकरण करता कामा नये. ज्या वेळेला ह्या लोकांनी टेंडर दिले, आपण 11 जूनच्या एमओयू मध्ये हे लिहून घेण्याचं काम केलं की स्वमालकीच्या 3337 बसगाड्या कायमस्वरूपी राहतील, त्याच्यानंतर नवीन आणा. ह्यांनी काय केलं? ती त्या बैठकीत एकही ब्र काढला की खासगी गाड्या आता घेता कामा नये. मित्रांनो, आता जवळपास 2500 कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आहेत. 7000 गाड्यांचं ऑर्डर गेलेली आहे. टोटल 10,000 गाड्या येतील आणि आता येणाऱ्या गाड्या सर्व मोठ्या आहेत. आणि त्याच्यानंतर हे 5000 गाड्या घेणार म्हणतात. जागा आहे का? तुम्हाला आठवतं खोबरा गाडीच्या काळामध्ये किंगलोंग बसेस आणल्या होत्या. आपली बसची संख्या जवळपास 4500 झाली होती. गाड्या कुठे पार्क होत होते? टर्मिनसवर. आणि हे 10,000 गाड्या आल्यानंतर स्वमालकीच्या 5000 गाड्या आणणार. कोणाला खुळं सांगताय? मित्रांनो, वेळीच ओळखलं पाहिजे. आपल्याला वाटाघाटीला वेळ लागतोय का? कारण आपण काय मागितलंय, जे ह्यांनी केलं नाही ते. आपण 7वा वेतन आयोग म्हणजे काय मी कार्यकर्त्यांमध्ये सांगितलंय. 1 जानेवारी 2006 ला, कारण कधी बीएसटी ला 6वा वेतन आयोग नाही मिळाला. 1 जानेवारी 2006 ला 6व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने आपली वेतन निश्चिती केली पाहिजे. तिथून 2016 पर्यंत तुम्ही ते ओढत आणा. पैसे नको त्या काळाचे, पण 6 ते 16 तुम्ही 6व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने आमची वेतन निश्चिती करावी. तदनंतर जे काही वाढीव येईल, मी जिथे बसतोय जे काही माझं वाढीव होईल, त्या अनुषंगाने 2.57 चा फॉर्म्युला लावून मला खरा खुरा 7वा वेतन आयोग द्या, ही आपली मागणी आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. कारण की ह्यांनी केलेली घाण कोण निस्तरणार? हे हरामखोर तर करून आले, विकून आले, ते सुरू आहे मित्र त्याचा. आणि ह्यांनी जे काही केलंय, 21 तारखेला काय घेतलं मित्रांनो, ह्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री स्वतः बोललेले आहेत. म्हणजे मी सांगतो की तू सांगतो असं नाहीये. काय घेतलं? 3000 रुपये अंतरिम. कशासाठी? बेस्ट कामगार सेना लीड करते. बाकीचे नेते सुद्धा त्याच्यातले काही इकडचे काही लोकांनी एमओयू सही केलेला आहे. मग कोणत्या करारापोटी 3000 रुपये मित्रांनो? त्यांनी 16 ते 21 चा करार मित्रांनो सोडून दिलाय. कारण की बेस्ट कामगार सेनेने तर सही केलेली आहे, त्यांनी एग्रीमेंट केलेला आहे. आणि तर
21 ते 26 ज्या कराराचं त्यांनी अजून मागणी पत्र देखील 5 वर्ष उलटून गेली सादर केलेलं नाही, त्या करारापोटी 3,000 रुपये अंतरिम वाढ घ्यायचं त्यांनी कबूल केलं. तुम्हाला मंजूर आहे मित्रांनो? नक्की ना? मंजूर नाही आहे ना? आणि वेटलिस्ट कर्मचारी रागात होते, मानू शकतो. अनेक लोक मला बोलले होते की साहेब भरपूर उशीर होतोय, एवढ्या पगारात जगता येत नाही. पण आजपर्यंत बेस्ट वर्कर्स युनियनने कधी खोटं सांगितलेलं नाही. जे होऊ शकत नाही ते कधी कबूल केलेलं नाही, कधी आमिष दाखवलेली नाही. पण ह्यांनी दाखवली. अनेक लोक केला संप, वाटलं की बाबा रे एकजूट दाखवली तर मिळेल, 12 संघटना एकत्रित आहेत. पण त्यांना त्यांचं आधीचं इतिहास माहिती नसेल की हरामखोर टाळूवरचं लोणी खाऊनच मोठे झाले. त्यांना कधी कोणाला न्याय त्यांनी आयुष्यात दिला नाही, देऊ शकणार नाही. आणि 2,000ची वाढ ती कशी देणार, कुठे देणार, काय देणार, कोण देणार माहिती नाही. आणि ते कबूल केल्यानंतर तुम्हाला कोण समान कमाला समान दाम देणार आहे का? तुम्हाला कोण परमनन्सी देणार आहे का? अरे ज्या वेळेला बीएससीच्या स्वतःच्या गाड्याच नाहीत, इथे आज माझा ड्रायव्हर कधी ग्राउंड बुकिंग, कधी इकडे कधी तिकडे, कधी सिक्युरिटी फेकतायत. इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या लोकांना कुठेही उचलून फेकतायत. आणि हे लोक तुम्हाला परमनन्सी देणार? मित्रांनो, आपण समान कामाला समान दाम मागितले आणि घेतल्याशिवाय आपण राहणार नाही, हा माझा शब्द आहे. इथेही आहे की मला माझा वेतन करार हवा. आधी 16 ते 21 बरोबर खरा खुरा 7वा वेतन. या कृती समितीमधले एका नेत्याने मस्त सांगितलं, तुम्हाला दुसऱ्या दिवशी छापून आणलं पेपरमध्ये, म्हणे तुम्हाला 20 ते 25 किती 15 ते 20,000 वाढ येणार. मी म्हणालो, तेव्हाच म्हणालो शेण खाल्लं. कारण ज्या वेळेला 16 ते 21 मध्येच 20 वाढले पाहिजेत आणि मग 21 ते 26 मध्ये अधिक वाढले पाहिजेत, यांनी आधीच माझं 30 ते 35,000चं नुकसान करून बसला हा रामखोर. मी कोणाचं नाव नाही घेणार मित्र, पण हे प्रत्येक जण या बीएसटी कर्मचाऱ्याचा दुश्मन आहे. वेळ लागू शकतो, हक्क सोडायचा असतो का? मित्रांनो, मी आज जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला जायचं आहे, आधीच बरंच बोललो. आणि मी आत्ताच सांगतो, परत विचारतो, मंजूर नाही ना त्यांनी काय घेतलेलं आहे ते? आणि सोपं नाही आहे शशांकराव, मी आधीच बोललोय, बेस्ट वर्कर्स किंवा शशांकरावकडे जादूची छडी नाहीये, अशी फिरवली लगेच 2 मिनिटात तयार नाही, लढावं लागेल. पण आता जास्त वेळ आपण दवडणार नाही, कारण की या हरामखोरांनी पाणी गढूळ केलेलं आहे. होऊ शकतं की चालू असलेल्या वाटाघाटी होणार नाहीत आमच्या बरोबर, होऊ शकतं, शक्यता कमी आहे कारण कोर्टामध्ये दिलाय. पण आता आपल्याला म्हणतात ना की दूध का जला छाछ भी फूक फूक के पीता है. आता ते परिस्थिती आलेली आहे. मित्रांनो, त्यांनी तिकडे घेतलं, कोण होते? एकनाथ शिंदेजी होते, त्यांच्या समोर 12 संघटना होत्या. तर एकनाथ शिंदेना वाटलं असेल ना, माननीय एकनाथ शिंदेजींना, की सर्वांना कबूल आहे, वाटलं असेल की नाही वाटलं असेल? आता त्यांना कसं कळणार की त्या हरामखोरांनी घेतलेलं, मान्य केलेलं आपल्याला मंजूर नाही, कसं कळणार? अच्छा, सर्वात मोठी बाब त्यांनी जे मिळवलं, काय मिळवलं त्यांनी? आपण इथे सांगतोय एकही डेपो विकायचा नाही. आणि हे मी म्हणून म्हणालो, हे लाल लाल नाही, ते दलाल आहेत. बीएसटीच्या एका बाजूला आपली मागणी काय आहे की विलीनीकरण करा, कारण की आपण कोणाचे आहोत? महानगरपालिकेचे आहोत. आणि हे लोक काय म्हणून आले? बीएसटीच्या बळकटीकरणसाठीची समिती, पैसे उभे करायचं म्हणजे काय? बीएसटीच्या जागा विकण्यामध्ये यांनी आपली जागा मजबूत करून घेतलेली आहे. म्हणजे कामगार गेला डब्यात तरी यांना काही फरक पडत नाही, हे काम करू. तुम्हाला मंजूर आहे मित्रांनो? मित्रांनो,
माननीय एकनाथजी शिंदेंना माहिती नाही की आपल्याला कबूल नाही. आपण लढा सुरू करतोय, पण आपण व्यवस्थित करतो. वेळ लावणार नाही, तारीख येईलच. जास्त वेळ नाही लावणार. वाटाघाटी सुरू आहेत. प्रेशर कसं बिल्ड, कारण की संप तर करून मोकळं केलंय हरामखोरांनी. आणि आपल्यात म्हणणं आहे, जर परत परत संप केला तर काय होईल. आपल्यात काय म्हण आहे की रोज मरे त्याला कोण रडे. असं नाही करायचं. आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपल्याकडे बऱ्याच योजना आहेत. आपण ताकद लावली तर सर्व शक्य आहे. आपण प्रयत्न करणार मित्र. मी हे पत्र बनवलंय, पण हे पत्र शशांकरावचं नाहीये. शशांकरावचं जाईल, बेस्ट वर्कर्स युनियनचं जाईल. मी तुमच्या समोर वाचून देतो. हे परमनंट कामगारांचं पत्र आहे. तसंच एक पत्र वेस्टलीज कामगारांचं. प्रति माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई. विषय, बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिनांक 21/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत मान्य केलेला समझोता बेस्ट कामगारांची फसवणूक. बेस्ट कामगारांच्या खालील नमूद प्रलंबित मागण्यांबाबत बेस्ट वर्कर्स युनियन सोबत चर्चा करून दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत बेस्ट कामगारांच्या हिताचा निर्णय घ्यावा. बरोबर आहे. आदरणीय महोदय, बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांची आपल्या न्याय मागण्यांसाठी 3 दिवस संप केला. दिनांक 21 जून 2026 रोजी आपल्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने मान्य केलेला समझोता म्हणजे आम्हा बेस्ट कर्मचाऱ्यांची केली गेलेली फसवणूक आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने हा निर्णय कामगारांच्या सहमतीशिवाय घेतला असल्यामुळे तो मला मंजूर नाही. आणि हे प्रत्येक कामगार सही करून देणार आहे. बेस्ट कामगारांच्या हिताच्या प्रलंबित मागण्या खालील प्रमाणे आहेत. 1. मुंबई महानगरपालिकेचा बेस्ट उपक्रमाशी संबंधित क अर्थसंकल्पाचे विलीनीकरण मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तातडीने करण्यात यावे. बरोबर आहे. बेस्ट 2. बेस्ट कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी व मुंबई महानगरपालिका समकक्ष वेतनमान याचा समावेश असलेला सन 2016 ते 2021 चा प्रलंबित वेतन करार तातडीने करण्यात यावा. ब्रॅकेट मध्ये लिहिलंय समजवून. 1/1/2006 पासून 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करून तदनंतर 2016 पासून सुधारित वेतन ग्राह्य धरून 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात. बरोबर. 3. सन 2016 ते 21 चा वेतन करार झाल्यानंतर सुधारित वेतनाच्या आधारे 2021 ते 2026 चा वेतन करार करण्यात यावा. बरोबर आहे. 4. दिनांक 11 जून 2019 रोजी बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या कराराचे म्हणजेच MOU चे पालन करून बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या 3337 बस गाड्यांचा बसताफा राखण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्वरित बेस्ट उपक्रमाला मंजूर करावा. 5. दिनांक 11 जून 2019 रोजी बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या कराराचे MOU पालन करून बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युटी व अंतिम देयकाची रक्कम त्यांना एक रकमी तातडीने देण्यात यावी. हे 5 मागण्या आहेत. बरोबर आहेत. आणि मित्रांनो, याच कारण की वेतन आहे, आपण एक मागणी वेगळी ठेवली होती सप्लायची. 2010 मध्ये जे परमनंट झाले त्यांची वेतन निश्चिती बरोबर नाही, त्यांचं फिक्सेशनचं कुठनं त्यांना परमनंट घ्यावं. पण ते आपण आता एग्रीमेंटच्याच याच्यात, कारण की 2006 नंतर 10 नंतर ते परमनंट त्यांना दिलेलं आहे, त्या अनुषंगाने त्याच्यातच घेणार आहोत, कारण त्याचा वेगळा उल्लेख याच्यात नाही केला. त्याच्यानंतर बेस्ट उपक्रमाने औद्योगिक न्यायालय बेस्ट कामगारांच्या सन 2016 ते 21 या कालावधी करिता वेतनादी मागण्यांबाबत रेफरन्स 31/2019 या प्रकरणात अर्ज सादर करून
बेस्ट प्रशासन सदर प्रकरण बेस्ट वर्कर्स युनियन सोबत चर्चेच्या वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी इच्छुक असल्याचे माननीय औद्योगिक न्यायालयाला लेखी कळवलेले आहे। त्या अनुषंगाने बेस्ट उपक्रम आणि बेस्ट वर्कर्स युनियन दरम्यान वाटाघाटी सुरू आहेत। तसेच वरील नमूद इतर मागण्यांसंदर्भात देखील बेस्ट उपक्रम आणि बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये चर्चा सुरू आहे। आपणास विनंती आहे की बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वरील नमूद मागण्यांसंदर्भात बेस्ट वर्कर्स युनियन सोबत चर्चा करून दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत बेस्ट कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यात यावा। बरोबर आहे? मी वेटलिस्ट वाल्यांचं वाचून दाखवतो। एकनाथजी शिंदेंनाच आहे विषय। बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिनांक 21/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत मान्य केलेला समझोता खासगी कंपन्यांमार्फत चालवण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचारी ब्रॅकेटमध्ये वेटलिस्ट फसवणूक खासगी कंपन्यांमार्फत चालवण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा बेस्ट वर्कर्स युनियन सोबत चर्चा करून दिनांक 15 ऑगस्ट रोजी पर्यंत समान कामाला समान दाम देण्याचा निर्णय घेण्यात यावा। मंजूर आहे तुम्हाला? त्याच अनुषंगाने आपण हे लिहिलेलं आहे। आता इथे प्रत्येक डेपोच्या अनुषंगाने बंडल बनवून ठेवलेली आहे। वेटलिस्टचे वेगळे आहेत, परमनंट कामगारांचे वेगळे आहेत। जाताना आरामात आपण इकडे विनोद असेल, संजय असेल, यांच्याकडनं आरामात आपापल्या बंडल्स घेऊन जा। कमी पडले तर अजून घ्या, पण कमी शक्यतो पडणार नाही दुसऱ्या कोणाला, आणि असतील तर ऑफिसमध्ये। मित्रांनो, हे करणं गरजेचं आहे आणि ह्याला वेळ नाही लावायचा। आज तारीख आहे 1, आपण 1 आठवडा घेणार। हे प्रत्येक कामगारांनी खाली आपला लिहिलाय, सही करायची आहे, कामगाराची नाव व सही आणि चेक नंबर। वेटलिस्ट साठी कंत्राटदाराचे नाव आणि चेक नंबर आपण करणार। ही सुरुवात आहे आणि आपण तिथे तारीख काय दिली आहे शेवटची? 15 ऑगस्ट। जर 15 ऑगस्ट, कारण की तेवढा वेळ तर पाहिजे चर्चेला, ह्यांनी केलेली घाण साफ करायला, तर पण आपण आपली कृती सुरू करणार। हे माझी अपेक्षा आहे कोणत्याही युनियनचे असाल, कारण की जर 16 ते 21 चा करार हवा तर तो फक्त बेस्ट वर्कर्स युनियनची चर्चा सुरू आहे। मंजूर आहे ना? हे आपण प्रत्येकाने लवकरात लवकर आपल्या युवारांनी दिलं पाहिजे। सह्या करून घ्या आणि 8 तारखेच्या आत बेस्ट वर्कर्स युनियनच्या कार्यालयामध्ये पोहोचवा। आपण त्याला कव्हरिंग लेटर देऊन माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना देणार आणि त्याच्याच जोडीला आपण 10 तारखेपासून 10 तारखेनंतर म्हणजे 9-10 तारखेच्या सुमारास टाइम टेबल ठरवू। लढाईची तयारी आपली गेटांवरच असते। पाऊस असेल तरी चालेल ना गेट मीटिंग, मला काही फरक पडत नाही, मला सवय आहे। आपण गेटांवर उतरणार आणि मी तुम्हाला एक शब्द आज देतो, कारण आपण चांगल्या पद्धतीने वाटाघाटी करत व्यवस्थित नेत होतो। यांनी घाण केली, पण घाण केली तर त्याचा भुर्दंड फक्त आपल्याला नव्हे तर बीएसटीच्या उपक्रमाला सुद्धा होणार, कारण की ते आपला वेळ घेत होते, आपण वेळ देत होतो। पण आता हे जे काही नाटक केलेलं आहे, कारण की हे बाजूला ठेवून, आणि मला हे खात्री आहे की आपण हे सुरू केल्यानंतर हे हरामखोर परत जातील आणि घाईघाईने काहीतरी करायला लावतील, कारण की ह्यांना आपल्याला न्याय नाही द्यायचा आहे। यांना काय करायचं आहे? याला दलाली करायची आहे, यांना आपल्या जागा विकायच्या आहेत। आणि त्यामुळे आपण पूर्ण ताकदीने गेटांवर उतरणार आणि 15 ऑगस्ट पर्यंत जर हे झालं नाही तर मित्रांनो एक असं आंदोलन छेडू, ना भूतो ना भविष्य। आणि ते आंदोलन मी आजच तुम्हाला वचन देतो, ते जर आंदोलन सुरू झालं त्याच्या आधी जर सेटल केलं तर ठीक, पण ते जे काही आंदोलन आपण सुरू करू, ज्या काही आखणी करू, ते एकदा जर आंदोलन सुरू झालं तर ते या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय ते आंदोलन आपण कधीही परत घेणार नाही। हा शब्द आहे।
या लोकांनी किती थापा मारल्या असतील त्यांची लायकी नाही, पण आपण आपला परत एकदा कामगारांचा अधिकाराचा हक्काचा लढा सुरू करत आहोत. पूर्णतः सामील होणार. आणि मित्रांनो, प्रत्येकाला सांगायचं, झेंडे बावटे बाजूला ठेव. तू कोणत्याही युनियनचा असशील, कोणाची पावती असेल, पण कामगार म्हणून सध्या हे सही करून उपमुख्यमंत्री साहेबांना गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की जे काही या हरामखोरांनी केलेलं आहे ते आम्हा कामगारांना मंजूर नाही. आम्हाला आमच्या अधिकाराचा 16 ते 21 चा 7वं वेतन पाहिजे. त्याच्यानंतर अधिकाराचा 21 ते 26 चा करार हवा आणि विलीनीकरण हवं. बाकी अस्तित्व टिकवायला पाहिजे आणि ते सुद्धा स्वाभिमानाने. मी माझी मान खाली टाकून चालणार नाही. स्वाभिमानाने, सन्मानाने. आणि जो आज माझा वेटलिस्टचा कामगार, माझं स्वप्न आहे की तो परमनंट झाला पाहिजे. ते स्वप्न मी नक्कीच स्वीकारेन. पण जोपर्यंत ती वेळ येत नाही, तोपर्यंत तो काळ येत नाही, तोपर्यंत किमान त्याला समान कामाला समान दाम, जो त्याचा अधिकार आहे तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे. त्याची फसवणूक झाली नाही पाहिजे. मित्रांनो, हा अधिकाराचा लढा आज आपण सुरू करतोय. आपण एवढ्या पावसामध्ये या ताकदीने आलात. ही ज्वाला जी आपली पोटातली आग आहे मित्रांनो, ही कमी होऊ देऊ नका. कारण की ही जर कमी झाली तर असे हरामखोर आपला फायदा घेतात. ही आग ज्वलंत ठेवा आणि जोपर्यंत आपण आपला अधिकार घेत नाही, आपण थांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व युवकांना सांगायला घेऊन जायचं आहे.